बातमी महत्त्वाची आहे कारण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। ट्विट त्यांनी केला आणि त्यांनी हा आरोप केलाय। शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? अंबादास दानवे यांनी हा आरोप केल्याचं बघायला मिळत आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झालाय। एनओपीएल ग्रीन, NSUF, ILPL आणि एनओएक्स सारख्या कंपन्यांनी चक्क बनावट बँक गॅरंटी दिली। शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का, असा सवाल अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांनी एक्सपोज केलेली आहे आणि हा आरोप केलाय। सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? अधिकाऱ्यांना शासन कोण करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणारे मंत्र्यांच्या सहभागाची चौकशी, पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार का? मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा महाघोटाळा झालेला आहे, असा आरोप केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी। त्यांनी एक्सपोज केलेले आहे आणि हे गंभीर आरोप त्यांनी केलेले आहेत। 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। त्या संदर्भातला त्यांनी ट्विट केला, एक्सपोज केली आणि त्यांनी हा आरोप केलाय। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या संदर्भातला सवाल विचारलाय।